उन्हाळ्यातली फेवरेट मासेमारी डोह उपसून मासे पकडण्याची धमाल बघू भेटणार आज। शाबास, चिकट हो एकदम। कसा माहिती आहे, बांध फुटोक नको काय, अंबुजा सिमेंट हो का अंबुज। गंपे आली बघ, मार हो बघा कसलो मळी आहे खतरनाक। नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेत आणि आपण आलोय वाळात। तर भन्नाट प्लॅन आहे, डोह उपसायचा प्लॅन आहे, कोंड उपसायचा प्लॅन आहे। तर उन्हाळ्यातली फेवरेट मासेमारी डोह उपसून मासे पकडण्याची धमाल बघू भेटणार आज। आलेलो डोह उपसू हो, पण गंप्याची हौस आहे कांडाईन मासे पकडूची, होय ना। पण आल्या कांदा टाकला ना गंप्यान, म्हणतात तोपर्यंत मासं लागलं तर लागलं। भावेश एका विश्वास नाही आहे की आपण डोह उपसून मासं पकडू, हा। म्हणून यो रात्रीची सोय करता, साधारण कांडाईन तर लागती। तर गंप्या आहे, भावेश आहे, थोडीशी माती आणली आम्ही बांध घालायला, तर अजून थोडीशी आणायला पाहिजे। तर हे बघा, हे उपसणार आहोत आपण। हे 3रं वर्ष आहे आपण। तर एवढा भाग आहे ना उपसायचा आहे आपल्याला बांध घालून। तर वरून पाणी येतं व्हाळाचं अजून पण, त्याच्यामुळे हा डोह फक्त उपसायला होतो ह्या सीझनला। बाकी डोह आपल्याकडे उपसायला होत नाही ह्या सीझनला, पाणी चालू असताना। नंतर पाणी कमी होतं ना, तेव्हा बरेचसे डोह उपसायला होतात। हा पण उपसायला होतो। ह्याच्यात आपण गेल्या वर्षी 2 हैर पकडलेले मोठे, गंप्यानं हात घालून काढला नव्हतं। 2 हैर, 2 मोठं। तर इकडे कसं माहिती आहे, हा बघा, इथून बांध घालायचा आहे पूर्ण। तर भावेश आहे ना, त्याच्या समोरून बांध घालायचा पूर्ण आणि वरती पॅक करायचं, म्हणजे ते पाणी येत आहे ना व्हाळाचं, ते पूर्ण फिरवून आपण माती टाकली ना त्याच्या पलीकडून निघून जातं, म्हणजे इकडे पाणी येत नाही। तर हे पाणी उपसता येतं आपल्याला। आणि ह्याच्यात ना मासे खूप आहेत, दाखवतो तुम्हाला, थांबा। मासे बघा बाहेर येतात मळी, तरी भरपूर दडलेत, बरेच मासे आहेत, खूप मासे आहेत। फक्त मळी तुम्हाला आता दिसेल, वालय वगैरे ना बाहेर नाही पडत दिवसाचे जास्त। तर अजून थोडीशी माती आणतो, बांध घालूया नंतर, त्याच्यानंतर मग उपसायला सुरुवात करूया। चला रे पटापट। आणि पहिल्यांदा दुपारी आलोय वाटतं, दुपारनंतर, नाहीतर सकाळीच येतो आपण डोह उपसायला। तर एक पातकी पण लागली आहे तिथं। गंप्याने इकडं पण कांदा टाकला ना, ही बघा, इथं एक शेंगटी टाकला, म्हणता इकडचं मासं इकडे येऊ नको, उगाच तरी कमी होतील मासं। ही बघा, ही शेंगटी लागली आहे इथं एक, आणि ते एक पातकी लागली आहे, बघा। 2 मासं वाढलं गंप्या आपलं, 3 हो बघा, तिकडं पण काही लागल्या म्हणता, म्हणजे 3 मासं वाढलं। चला होय, आणि गंप्या खाली पण गेलो काहीतरी मासू कोचूक। चला तर मित्रांनो, अजून माती आणतो पटापट, टाइमपास करूच आहे आज, कारण लवकर घरी जायचं आहे, नाहीतर रात्रभर मासं पकडू होती इथं। चला भावेश, मासं काय भेटतात सांग डोह उपसून आपल्याकडे इकडं? इथं काय आहे, कोणता वालयच असतं, वालय, खर्ची, काडवी असतात, काडवी 1-2 असतात चांगली साईज। होय, मग गेल्या वर्षी भेटली नव्हती, 1-2 भेटलेले मोठे। चला गंप्या, ताट बांध घाला। होय, माका चिरं लागतात म्हणत, होय ना। हे 38 दगड माका नाही जमत, उंच बांध लागता। इथं पाणी चढवू खावा मित्रांनो, हा बघा, इथं पाणी चढवू खावा, इकडनं जायत हा पाणी वाहताना मित्रांनो, हा एवढा ता पाणी सगळा इथून जाऊ खावा। तर गंपे आपलो एक्सपिरियन्स पनाक लावता इथं। तूच रे, आजचो मेन यो तूच गडगड। भावेश, आपल्याला टाइम जास्त वेस्ट घालूच नाही, हा। रप्पा बांध घाल, रप्पा नाही, भोगदो नको, चावला भरूया नंतर। उंच घालू, एवढं तरी हो साधारण। कांदा टाकले गंप्यान, कशा माहिती आहे काय, इकडचं मासं इकडे जातील म्हणून या दगडात। तर हा जंगलातला व्हाळा आहे, इकडे कांडाईने मासे वडायला येतो आपण कधी कधी, 2दा आलो होतो। इकडे वरती घर आहेत आपली, बरीच वरती आहेत। काय झाला, तोच विषय, पाण्यातलो बांध, आणि फुट्टा पण लवकर पाण्याचो बांध। माती वितळून डबल घातलेलो परवडता, पण माती लय लागतं जास्त, फुटत नाही पण। होय, होय, नाही तर बाहेर जाता।
चला तर मित्रांनो बांध घालूया. मी मदत करते जरा इकडे, नंतर जरा दाखवते लिपताना. 2:45 झालं नाही अजून बांध पण नाही रेडी झालो. तर इकडे स्ट्रक्चर उभं केलंय बांधाचं. दगडाचा बांध घातलाय, फक्त आता त्याला मातीने लिंपायचं आहे. ह्या साईडने वरपर्यंत घातलाय. तर भावेश इकडे माती आता जरासं कालवत आहे भारी. गंप्यान काहीतरी काढला ना. गंप्या काय काढलंस? मळी काढला. दोन्ही कांडाही दिला ना लावून आत तिथंच. शेंगटी अडकली मग याक या मळी बघा. कोंड उपसूच्या अगोदरच मासं भेटोक सुरुवात झाली आहे. इथं पण आहे उभं कोपऱ्यात मारलेच वाटता. होय 3-4 मासे भेटलेत. होय राहू दे ते त्यालाच. शाबास. चिकट हो एकदम. कसा माहिती आहे बांध फुटोक नको. काय अंबुजा सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट सगळे फेल. अशी मळ माती एकदम चिपचिपीत. मासे पकडण्याची सगळ्यात भारी पारंपरिक पद्धत उपसून मासे पकडूचं. ही उन्हाळ्यातच मासेमारी जमते. वाळाचं जेव्हा पाणी कमी होतं ना तेव्हाच. पण मासे पकडायला मजा येते एवढी ना. तुम्हाला माहिती असेल, मागच्या व्हिडिओ बघितला असाल, जाम धमाल येते. तर बांध फक्त हो देत की उपसूक सुरुवात करूया. पारप मेहनत लय लागता. ती नंतर कळतच तुमका किती मेहनत लागतं ती पाणी उपसूक. फक्त मॅन पॉवर, मशीन बिशीन नाही. हां. तर काही मित्रांच्या कमेंट्स पण येतात की मशीन वगैरे वापरायची. आता आम्ही भाळातली माणसं, आमच्याकडे ऑलरेडी मशीन वगैरे नाही कोणाकडे. आणि दुसरी गोष्ट, मशीन इकडे आणायला जंगलात एवढ्या, त्यापेक्षा तीच अर्धा तास मेहनत इथे घेतलेली परवडते. आणि मशीनने मजा येत नाही एवढी, पण उपसून मजा येते. होय ना. मशीनने काय एकदा स्टार्टर मारणार, डगडग डगडग पाणी आटला, वाट बघणार आहे असा नाही. मजा यायला पाहिजे. गंप्या बांधली पुगे ये. गंप्या बांधली पुगे ना. कांडाईन मासा आपण पकडूया ना उद्या हवं तर. ये ना तू. ते का सुट्टी भेटल्या बऱ्याच दिवसांना आज ना. तू असा काहीतरी करताय मग. इकडे बघा एक केवढा मळी अटकलाय मोठा. हे असलं मळी गंप्या त्याच्यात भेटणारच मोठं नंतर नंतर. दाखव. हो बघा साईज बघा मळी याची. असली साईज भेटो हवी. खतरनाक मळी. भावेश की मी काय म्हणते, आपणच बांध घालून उपसूया काय. गंप्या राहू दे कांडायचं मासं पकडीत. ते का देवे नको मासं ह्याच्यातलं. हा होय. नाही तर गंप्याक मरणाचं मासं भेटायचं. भावेश नेहमी कोंड उपसून मेलेलो दोघदान. आमका काय भेटला नाही. गंप्याकडे मागोक लागत. गंप्या जरा संध्याकाळचं पुरती दे ना. जरा जरासं दे 4-4. गंप्या पातळ तर पातळ पण आहे बघ. त्यातून घट हवी तर घट हवी तर सांग. घट हवी आहे. आत्ता नेक्स्ट अर्ध्या तासात बांध आपला कंप्लीट होतोय. फक्त बांधाची क्वालिटी नंतरच कळत उपासताना कितपत घातला नाही या दोघांनी तो बांध. आणि बांध फुटलो तर एकने पिटाळते म्हणून पण अर्थ नाही. एकने पिटाळ तर काम कोण करीत पुढचा. माकाच उपसूक लागत एकट्याकडं. तर मित्रांनो ना बांध घालून झालाय पूर्ण आहे बघा. तर इकडून जे पाणी जात होतं ना ते इकडे फिरवलंय बघा. इकडून पाणी यायला लागलंय आता. तर इकडे गेले पॅक. आणि माका वाटतं ह्यांच्या बांधावर अजून एक दगड लावूक लागत काय कळत नाही आली. भावेश लेवल बाटली लावलंच नाही वाटता. निघाला. गंप्या ती तर उकळालो बघ. कसा माहिती आहे गंप्या, आधीच काय तर उकळ बंद कर. इथं पण इलो. बांध असो तो आता. हो बांध मित्रांनो मध्ये मध्ये फुटत राहता. ऍक्च्युली ना गव्हात बिवात टाकून पॅक करू हो नंतर. पण कसं माहिती आहे का, मेहनत पण लय लागतात. 100 हात भरा. घळ पडलो तर काय भुजवूचो लगेच. त्याच्यामुळे माती बॅकअपला ठेवूया कालवून. मग टेन्शन नाही. आणि सुरुवात करते आता उपसूक. जरा यांचं घळबीळ काय तर बांधून होऊ देत. बघूया टेटस पाणी जरा जाऊ दे इकडं. गंप्या आता कांडाई काढून ठेवू देत. मासे त्याला बरेच लागलेत. एकाच्या वाट्यात जर मासे लागलेत कांडाईला ते नंतर दाखवेलच मी. तर आता उपसायला सुरुवात करूया. बांध झाला ना भावेश. बांधाचं काम ओके. काय म्हणतात सुरुवात करू. उपसूक शुभारंभ करू मीच. किती आणलंस. 4 वाले आणलं ना गंप्या. 4 वाले कांडाळीकच. आणि आपल्याक भेटतील ते वेगळेच. खाली ठेवतस. हे बघा पडले 2 पडले खालीत. हे बघा एवढं पाणी आहे. फक्त उंच जास्त आहे पाणी. खोल जास्त आहे साधारण. फक्त एवढं बाकी नाही आहे. फक्त आता जरा वेळ लागेल कारण पूर्ण आकारमान पाण्याचा जास्त असतो ना. ते पाणी पूर्ण येईपर्यंत थोडासा वेळ लागतो. नंतर मग पटापट आटतं. साधारण 1-1.5 तास बस होईल आटवायला पाणी. फक्त बांध फुटायला नको. कारण बांध साधारण आताच फुटता मधी
तर सुरुवात करूया. शुभारंभ करतोय, शुभारंभ या वर्षी. बांध खाली झाला ना मग नाही त्याचा काढता पण पाणी हलता ना रे. हे बघा एवढं खाली झालंय. काय लागम पॅक कडी काढतस. कडी काढून ठेवला ना बादलीची म्हणजे आता वाटतं माका बहुतेक आठवीत ना. खालून येता बघितलं मी पण करत नाही येतं. फक्त हे पाणी बांधाच्या खाली आलं ना तिथून त्याच्यानंतर मग बांध फुटायची शक्यता थोडीशी कमी होते. कारण आता कसं माहिती पाणी हलतं ना त्याच्यामुळे माती धुपली जाते. वरून थोडंसं पाणी येतंय मधून कारण कातळांना चर आहेत. हे बघा इकडून थोडंसं वाहतं इथे पण वाहतं. हे बघा इथे येते थोडंसं तर ते बंद नाही होणार. ते कातळातून चर आहेत ना तिकडून येतंय. हा शाबास शाबास शाबास. आणि धांदलीत करू नको नाही दुसरं दगड काढशी खाली गळ भरताना. तर काय एक बादली एक्स्ट्रा टाकलेला परवडत होय ना. दोघजण उपसतात. माका काय सांगतात माहिती आहे काय आम्ही दोघांनी उपसतो पटापट. दमलो की तू एकट्यानं उपस. आता डबल बूस्टर आहे या. बहुतेक आटला बघा 85 बादल्या मारल्या. 85 टाकल्या बादल्या बाहेर एकट्यानं. आता भावेश किती टाकतस. बहुतेक आटला खड्डोत राहिलो फक्त मधलो भावेश आता. आणि कसं माहिती आहे पाणी उचलून टाकावं लागतं बाहेर त्याच्यामुळे जास्त दमायला होतं. भावेशाने लेवल मारला ना बघूया किती इंच खाली पाणी घाला होता तू. खाली पाणी एवढ्या बालदीत मग मी 85 बादल्या टाकल्या किती इंच खाली गेला पाणी. बहुतेक आटला रे खड्डो राहिलो फक्त मधलो. बहुतेक आटला बघा इकडचा भाग पूर्ण खाली झाला. मधला खड्डा बाकी आहे फक्त. पहिल्यांदा पटापट उपसता येतं. आता दमायला होतं. आता पाणी ना खूप उचलून वरती टाकावं लागतं. आपल्याकडे ही एकच अशी कोंड आहे जी आपण ह्या सीझनला उपसू शकतो. बाकी सगळ्या एप्रिल मे ला उपसून मासे भेटतात. तर पाणी फिरवायचं ऑप्शन असेल ना असं तर मग ह्या सीझनला पण उपसता येतो डोह कोंड. तर ह्यो ना अचानक ठरलेलो प्लॅन आहे ऍक्च्युली. आज काय प्लॅन वगैरे नव्हता डोह उपसायचा. तर आम्ही राजापूरला गेलो होतो. मग येता ठरवलं आम्ही की डोह उपसायचा जाऊन. त्याच्यामुळे जेवलो दुपारी आणि 2 वाजता निघालो घरून 1:45 काहीतरी. मग 2ला इथे आलो असेल. जरासा आहे जास्त नाही आता. दुपारभर हा काय बहुतेक खाली गेला. हा काय पाणी हा बघा खाई होता पाणी मित्रांनो. होय 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 भावेशान मार्किंग केला आणि त्याच्या अर्धा फूट गेला ना खाली जास्तच. हा बघा थांबा दाखवते झूम करून दाखवा. भावेशने मार्किंग मग अशी एवढी केलेली. आता अर्धा फूट पाणी जवळजवळ खाली गेलं त्याच्या. एकच नंबर. अजून मारतय म्हणता अजून खाली जायचं जरा. मार बहुतेक आटो कवी तुझ्या आहे ना. फक्त एवढाच ठेव. हे पाय दिसतात ना खालचं तळव
तेवढा ठेव. वर राहते असं करून एवढा उपाशी आयला. आता हात उचलत नाही तू तळवत राहतो फक्त. अजून मासा पायाक लागत नाहीत. होय. तर गंप्याने बहुतेक पाणी खाली गेला, जरासाच उरला मित्रांनो पाणी. फक्त मासे सगळे ह्याच्यातच आहेत. तर 2 मासे पण सापडले इकडे. हा बघा एक मळी कसला खतरनाक साईज. तोपर्यंत मित्रांनो सुक्याचे मासे कवळतय. व एक मळी आहे, एक खर्ची आहे. इथं एक वाम बघा, छोटी वाम आहे ही बघा. वाम छोटी, जाऊ दे तिला पण सोडून देऊया. जा जरासच पाणी शिल्लक राहिला. आता मासं सगळं भेटती वाटत. वाम वाले बघ केवढे आले तिथे. हात धर वाले ना काढवी आलेली गप्पा. हात गेली नसेल. गेली वाले ही होती काढवी आलेली मोठी बाहेर. आता मासे बघून ह्याच्यात टाकूया. आहे बघा बादली फक्त उलटी होते नको. इथं ठेवूया. शाबास. फक्त मासा बाहेर फेकू नको बालदीत ना. मासं गेलं काय बावीस मगाशी दिसत होतं तर. पाणी 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 पाणी. गंप्या मेला 4 बाल्डे वाढला पाणी. लवकर पाणी फुटला. 4 बाल्डे वाढवलंच माझा. सो बांधमध्ये मध्ये फुटत राहता तू बघा. खऱ्यात आज कळत नाही गंप्या. हे ना 4-5 वाढवला. इकडे मळी कुठेतरी, इथे मळी कुठेतरी दिसला मित्रांनो मोठा. हा बघा हा बघा कसला मळी आहे. जातच काय. हो बघा एक अजून. आता पकडूया माका वाटतं मासे. इथे एक मातीचं गोळं मारून ठेव. होय मासा नाही जाणार. मळी होतं तर गेलं खय. त्या दगडात नसती. दगडात एक पलट भेटला काहीतरी गंप्याक. मळी होतो तो. इथे 2 दगड इकडे काढून टाके बादल्याच्या इकडे. जागा भेटेल आपल्याला मासे पकडू. कळला. मासे सगळे ना ह्या छोट्या दगडीतनच असते मित्रांनो. होते बादली. काढव्या गंप्या मेले घालवू नको. गंप्या मेलस. वाम आली वाम. धूर काढला नितना पाटपाट. पण याची काय ही लागली नाही आधी. नाही मेलं बरोबर. 1 नंबर वाम भेटली. हा पहिली वाम भेटली. आणि अजून एक आहे एवढीच आहे ती पण. होय अजून एक आहे एवढीच. ती आत गेली तिकडे. ती नंतर भेटेल. मगाचपासून ना फडफड करीत होती आतमध्ये. आली फायनली. पाणी फुगला परत केवढा. एकच नंबर मासा मित्रांनो. सगळ्या ह्या दोंडीत घुसला आहे आतमध्ये. आणि गंप्या थोडस एकाच्या वाटणीचं मासा बाहेर फेकीत वाटता तर फेकू दे. पुढल्या वर्षी होती नाही. काढवी धरून टाक. कोयता खया चेपून टाक लगेच. टाक उडून खया गोळ्या मार मागासारखी. गोळ्या मार 5-6. शाबास. आवाज येतो. आणि नंतर हवी इथं होती. इथं पायाखाली होती तुझ्या. इथे होती मार गंप्या. शाबास. इथे मेली गंप्या. हा बस मारल्याशिवाय. ही बघा एक अजून एक वाम भेटली. ही बघा वाम अजून एक भेटली. होय काय आवाज येता कसलो तरी. उठ पाणी मारतात. आवाज कसला येतो एवढं. वाले भेटलेली अर्धेवर आली गेली आत. त्याच्यात सगळं मासा इथं पॅक करत इकडनं बाहेर येणार नाही. पाणी मारल्यावर बाहेर आली का बघूया. वाले जरा काढवी हातात लागता. मासं होत रे पण जरा आठवू का पाणी. ह्याच्यात लयच मासं वर गेलं. वाले बिले सगळे येत. पाणी मारा पाणी मारा. मासं धरा. शाबास गंप्या शाबास. वाले काढते वाले. थांब जरा गप्प्या. थांब म्हटलेली ना की थांब. म्हणजे कसं काडी बिडी आली की कोयता मारलेला. चौसर उपशीत राहू. आणि जमिनीवर हात ठेवू नको फक्त. आणि पाय पण बाजू कर. पाय उपस इकडे. उपस गंप्या. हा गंप्या शाबास. गंप्या शाबास. शाबास गंप्या.
हो बघ भावेश मळी कसलो. हो बघ कसलो मळी. यस यस यस. अजून दाखवतो थांब तू कमाल. खतरनाकत दोन्ही पण. हो बघ पांढरो मळी. हे गंप्याकडचा कोयता काढणं भीती वाटता. बोटातून पकडा मोठं पकड भाई. वाले काढ नको. वाले वाले काढा. हा वाल्याने तर काढवी पण चालत. ही बघ काढवी पकडली. ही बघ हो गंप्या. वार आयो ह्यो मागात तो टोकी काढतो. भाई तो टोकी मारला तो. हो बघ गंप्याचा वार. हो बघ काढवी होती. वाले काढते रे भाई. वालेच नाही लागत आता. धोंड पडतोय ती नंतर. ताच करूया असं इकडे. काय होती गंप्या लागलो फार. गंप्या फार लागलोय. जरा थांब गंप्या लागतोय. बोटा थोडीशी रायटर. इकडे ह्या कोपऱ्यात आले असत बघ. ते बस गंप्या. बस मेले असत गमटा मेले असत. फार लागलो होतं इथंच. फार लागलो होतं झोपायचं. ही बघ फार इथं होती. हातात आली होती. ही बघ आत गेली. ही बघ परत बाहेर आलो. ही बघ काढी होती की मस्करी होती. ह्याची माहिती बघ हातात वळली. चांगली चिलेली. भेटली नाही. पेटो गंप्या त्याच्यात पेटो होते. माय हात आली. उडी मारला तिना बाणासारखी. त्याच्यात गेली ना. मग गंप्या बाहेर काढताय. याच्याकडचा कोयता काढ ना भावे. जो बोटा तोडीत मेलाय. वामचं कसं असतं माहितीये. वामला वरती काटे असतात. तुम्ही हाताने नाही धरू शकत. हे बघा हात कापतो अक्षरशः. फाटतो हात. वरती पूर्ण काटे असतात. बरेच मासे आहेत अजून त्या दगडात वगैरे. मळी वगैरे. आणि वाले एक पण नाही भेटली ना अजून. वाले सगळे आत गेले वाटतं. एक वाले म्हणता आली बाहेर. बघूया आधी. गेली ती पण म्हणता. काढली. शाबास. पहिलीच वाले काढला ना. नाही तर वाले भेटली नव्हती अजूनपर्यंत. ही बघा वाले भेटली. आली काढवी काढला ना. बाहेर आली तर भावेश पकडीत हाताने उठतो. डेंजर काढवी पकडता. फक्त पायाची बोटा साईडला ठेव. गेलो म्हणता गंप्या. आत गेलो. ही काय जो प्लास्टिक पिशवी म्हणून सांगते मित्रांनो तुमका. भाडात प्लास्टिक पिशवी टाकू नका. अशी टाकतो. आणि माशाकने योग भेटत नाही. माशाकने बाहेर योग भेटत नाही. होल पॅक होते. धरला गंप्या. दाखव. एकच नंबर. हो बघा कसलो पाठी आहे तुझ्या. पाठी गंप्या दाखव म्हणण्यापेक्षा गंप्या बोटा बाजू कर असा म्हण ना. ती बघ काढवी. नको बारीक मारू नको. नको आपण एवढं पण हलकट नाही. तो मळी भावेश कसलो आलो. काय ते धरलंय. काय मळी यो मारना तो घाबरता मित्रांनो. शेंगटी बिंगटी लागली. ह्याच्यात टाक. त्याच्यात मासत ना. काहीतरी होता बुळबुळीत हे असता. काढवी शेंगटी. शाबास. गंपे आता पावर नाही. तेवढा बाहेर उचलून फेकूची टाकलो. दाखव. यो मेल्या कसलो पकडलं. उडालो तो पण. सांगते तो मोठं होतो. काय पकडलं गंपन. पाणी आहे त्याच्यात. गंप्याने एक मळी पकडला मोठो आणि पाण्यात टाकला ना. चेपलास की काय. हो बघा एक कसलो मळी भेटलो. खतरनाक. तर मळ्यांची साईज ना मोठी आहे मस्तपैकी. एक नंबर. फक्त वालयची वाट बघतो नाही. वालयच येत नाही खायची. वालयच खाई गायब झाली तीच कळत नाहीत. मळी बघा ह्याच्यात कसले भेटले. था बघा परत. आता वाटला म्हणजे दिसलेलं मासं भेटतात ना. काय मागासपासून सगळं लपलं होतं मासं. माहित होतो ना. बरोबर दिसलो. तिथं वार बसलाय ना म्हणून 2 तुकडं मारलं असतंय. आवाज करता बघ. याच्यात आली. ती भेटत कशी माका. मोठी होती की लहान होती. इलो बघ. इलो गंप्या. इलो थांब. येता आवाज येता. माका पण बघूचा होता आवाज. मध्ये माझ्याकडे तू बघ. धर. नाही फक्त आवाज बघूचा. तिथं जाऊन काय करणार. ढेंगात आला तर त्यांना पैसे काय रे. ही दुसरी वाले भेटली. बघा वालेची साईज ना याच्यात लहान माका वाटता.
गंप्यान कांडाईन तरी 2 मोठे पकडला 4. वाले यावर्षी थांबले नाही. काडवे थांबले होते, एक काडवी आत गेली ना ती इलीच नाही बाहेर. होते वाले मागा बघितलं नाही. होते वाले ते गेलेच ती खाली. ती बघ गंप्या, ती बघ शेंगटी पाय येतील तुझ्यात कोणकात आलेली त्या साईड का रे? ह्याच्या डबक्यात आलेला साधारण पांढरट कलर हा. पांढरट कलर हा बघ. शेंगटीने तर वाल येत असत ती. पकडलं गंप्या? नाही भेटली, पळाली मग. बघा मळीचा जास्त ना भावेश? मळीचा निम्मो मळीचा. मगाशी मित्रांनो काडवी गेलेली ना ती आली आहे बाहेर. भावेशाकडे हत्यार आहे. भावेश बरकंदारा गंप्याकडे आली आहे. गंप्या हातात धर, मानगुट पिचून टाक. बसली भावेश. होय काय ठेवला काठी मग फटकं चुकलं गेलेला जमाते. वालय गंप्या, वालय. शाबास. तिसरी वालय गंप्या, तिसरी वालय पकडला ना. बरोबर ते शाबास. बाहेर मत फेकणार. बादलीत टाकला ना. पाणी उपसुक एकदा. पाणी उपसुका जरा फुगला पाणी. आली तरी की परत गेली. हा बरोबर लागली, बरोबर लागली. मारू का अजून? गप्पा मानगुट बोललोय ना. होय. मस्त वाम भेटली परत एकदा. ही बघा चांगलो पिसा, चांगलो पिसा. ते धोंडी शेपड्या लागत असते कदाचित. तिकडच लागतंय काय पण. वालेगा तोंड धर तरी धर आता गंप्या, तू हात घालू नको तिथं, मी घालतोय. धरलं गंप्या? पुढे गेला पण जमत नाही तुका. धरला ना गंप्यान वाटता, धरला ना. झोपलो होता भावेश. बडबडली ना मरणाचं. हा होय होय. आता काहीतरी आणला ना बघ. गंप्या आली बघ. मार बघून मार, बघून मार. या काय मेल्या कोयता मी आणणार नाही नेक्स्ट टाइम. आली बघून मार, बघून मार, बघून मार, बघून मार, बघून मार. बस बस बस. उचल गंप्या. मारू मानगुटीवर मार. हा बस बस बस. हो मोठो पिसा सगळ्यात भावेश. या कोयता बघा हिने काय केला नाही मित्रांनो. आणणार नाही. हो बघा 1 नंबर पीस. हो ही बघा एक वाले भेटली. ही जरा मोठी वाले भेटली. ह्या बिळातून काढली मस्तपैकी. आता बघा कसले मासे भेटले, खतरनाक आहे, जबरदस्त. तर इकडे कंपनी एक वालय काढली मोठी. बाहेरच आली डायरेक्ट. मोठी वाटतं ना साधारण आहे बघा. अजून एक काढवी आली, अजून एक. शाबास. हा वाम कुठं आहे अजून? अजून एक वाम भेटली. ही बघा एकच नंबर मोठी बघा. वाले आता बाहेर येतात. कोण आहे? शाबास. धरून टाक भावेश वाले. ओ हा आताच पडली, छोटी होती पण. हा शाबास. ही बघा अजून एक वालय. वाले आता लिटल. हो बघा कसलो मळी आहे खतरनाक. अजून पण मासे पकडूचं काम चालू आहे. पाणी जसा आटता थोडासा भरला की परत बाहेर येतात मासे. तर मित्रांनो ना बरेच मासे पकडलेत हे बघा. आणि आता ही बघा एक वाले भेटली बघा कसली. ही फुल साईज वाले आहे बघा कसली. कसलो पिसा मोठो दणकाठ जिवंत आहे. शेंगटीसारखाच असतो हा मासा पण वेगळा असतो. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतात. तर इकडे बघताय अजून 2 वाले भेटल्या बघा. एकच नंबर. तर मला वाटलं वाले नाही आहेत पण वाले आता भरपूर भेटल्या. खतरनाक वाले भेटल्यात. तर मित्रांनो फायनली डो उपसून झाला. मासे पण पकडून झाले. तुफान मासे पकडलेत. इकडे ना कंपनी कांडाईने पकडलेले मासे बघा किती भेटले. इकडे आहेत. तर उपसायला कमीच वेळ लागला. मासे पकडायला जाम वेळ लागलो. आता मासे दाखवू तुम्हाला. वत येते जिवंत नाहीत ना कोण उडणार धरू तरी पण. तर मासे बघूया किती भेटले. मरणाचं मासे भेटलं तरी पण. हा बघा काय भेटलाय. एकच नंबर मासे भेटलेत. वाम खूप भेटल्या. हे बघा एक वाम. काय खर्ची पण नाही भेटली? नाही खर्ची नाही मित्रांनो भेटली. ही दुसरी वाम. ही तिसरी वाम. ही चौथी वाम. ही 5वी वाम. ही 6वी वाम. ही 7वी वाम. ही 8वी वाम. ही 9वी वाम. आणि बघ वाम काही उरले हे बघा. ही एक आहे 10वी वाम. हा माझा टोटलच मारूया. रेकॉर्ड ब्रेक करूया रे. तर इकडे बघताय 32 काहीतरी वालय भेटल्या आणि मस्त साईजच्या आहेत. ही बघा कसली एक आहे जबरदस्त. चांगली साईज आहे सर्वांची. बघा एक कसली अजून खतरनाक पीस आहेत.
तर ह्याला वालय बोलतात आपल्याकडे, तुमच्याकडे काय बोलत असतील मला माहित नाही, पात वगैरे असं काय ना काय बोलतात ह्याला. एकच नंबर मासे भेटले. तू वालय तर खतरनाक भेटले. काडव्या तर ह्या बघा खतरनाकच. व्हायच दाखव काडवी केवढी लांब आहे ती हातात. ही बघा, हो बघा केवढं पीस आहे. हे सगळे दिसतात ना ते मळी आणि शेंगटी आहे ह्याच्यात. ही बघा ही शेंगटी आहे. ही बघा एक कसली शेंगटी भेटली ना, ते एवढी शेंगटी क्वचितच भेटते. मळी पण बघा कसली आहे, ते बघा खतरनाक मळी आहेत, जबरदस्त. शेंगटे पण चांगले आहेत. चला तर भरा महेश, भरव. हा बघा कसला पाणी आला लगेच. तो पण बांध फोडून टाक. हा बघा, हा बघ काय, हा काय या हवरीला उन्हाळ्यात झाली लेवल. हे बघा 2-3 मिनिटं पण नाही लागली भरायला ना. हे बघा, हे बघा आता व्हायला लागेल ते होतं तसं. तर चला मित्रांनो, बरेच वाजलेत, काळोख पडायला आलाय आणि एकच नंबर मजा आली. उपसून मासे पकडायला जाम मजा येते आणि मासे पण खतरनाक भेटले. दिसत होते ना तेवढे मासे सगळे भेटले, कारण मळी वगैरे ना आलो तेव्हाच बरेच दिसत होते, जबरदस्त. तर बराच काळोख झालाय. मासे पकडायला खूप वेळ निघून गेला, कारण मासे ना ते हळूहळू बाहेर येत होते. पूर्ण पोकळ आहे ते, त्याच्यामुळे मासे ना आतमध्ये राहतात जाऊन. तर पहिलाच व्हिडिओ होता या वर्षीचा उपसायचा, जाम मजा आली. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.